भाजी नेसल्यावर मुळ्या बाजूला केल्यावर मग माती केल्यावर मग करा मग त्याची सवय. पण आपण आजचा महाराज वावा आणि उद्याचा महाराज बी वावा, आजचा शिळा आणि उद्याचा ताजा. सगळ्या महाराजाची कीर्तन ऐका, पण तो काय उद्धाराचं सांगतोय का? म्हणजे सगळ्या गाड्यावर फिरा, पण तो आपल्या उद्धाराचं काही सांगतोय का? आपला उद्धार कशाने होईना असं आहे का त्यात एखादा शब्द का? त्याच्याशी तर खुणगाट कुठंच नाही. आणि आपल्याला नाही का पैशाचा बाजार, खायाचा बाजार, पंक्तीचा बाजार चाललाय आणि देवाचा उद्धाराचा तपास नाही. आणि ते म्हणतात जर ते अज्ञान गेलं, ते अज्ञान समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसुरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे, मज ईश्वराचे. मग मी कसा आहे? अकर्तृत्ववान आहे. आतापर्यंत आपल्याला कळलं होतं हे सगळं जे जगाचं हलन चालन करतं ते कोण करतं? कोण करतं? देव करतो. हे अर्ध कळणे. सगळं देव करतो हे कसलं कळणे? अर्ध. पण देव म्हणतोय मग जर तुमचं अज्ञान गेलं, भ्रांती गेली, तर मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. मग मी काही करत नाही असं तुम्हाला अकर्तृत्व माझं मी कसा आहे ते मग मात्र तुम्हाला कळल. मज ईश्वराचे. येत ईश्वरू एकू आकर्ता, म्हणजे एक ईश्वर आकर्ता आहे. आयशे मानिले जरी चित्ता, समजा देव आकर्ता आहे असं म्हणलं, असं तुम्ही चित्तात मानलं तरी त्याची मी स्वभावता आधीच आहे असा तुम्हाला मग अनुभव आहे. देव आकर्ताय तर मी बी आकर्ताय असं तुम्हाला आणि आधीच स्वभावता आहे असं तुमचे अनुभव. आता आपल्याला मी आकर्ताय, मी काहीच करीत नाही असा आपला अनुभव आहे का? मी पक्वाज वाजवतो, मी कीर्तन सांगतो, मी प्रवचन सांगतो, मी घर बांधलंय, माझी मुलं आहेत, मी केलंय असा अनुभव आहे आपला. आधी वाटायचं पण आता वाटतं ना काहीच करायचं.